नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण उपवासासाठी एक गोडाचा पदार्थ करून बघूया, तो म्हणजे वरीची खांडवी। अगदी सुटसुटीत आणि सोपी रेसिपी आहे, तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ही एक वाटी वरी घेतली आहे मी, बाउलमध्ये काढून घेते। 150 ग्रॅम आहे ही। याला कोणी वरी, वरई, वरीचे तांदूळ किंवा बगर असं म्हणतात। आता ही 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। धुतल्यामुळे त्याच्यावरची सगळी धूळ वगैरे निघून जाईल। ही अशी बारीक जाळीची चाळणी घेतली आहे मी। त्याच्यामध्ये आता ही वरी आपण टाकून घेऊ। सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला त्याच्यातलं। पसरवून घेऊ अशी व्यवस्थित आणि 15-20 मिनिटं आता अशीच ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल, मोकळी होईल थोडी वरई। 20 मिनिटं झाली आहेत, आता बऱ्यापैकी पाणी निघालं आहे त्याच्यातलं। या वाटीत थोडं पाणी घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये या केशराच्या थोड्या काड्या अशा चुरडून घेऊ। मिसळून घेऊ व्यवस्थित। केशरामुळे छान रंग पण येईल आणि वास येईल त्याचा छान। ही कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालते। आता ही वरई घालू याच्यामध्ये। मिसळून घ्यायचं व्यवस्थित। पाणी नीट काढून घेतल्यामुळे आता व्यवस्थित भाजली जाईल ती, खाली चिकटणार नाही। बारीक गॅस ठेवायचा आहे आणि ढवळत राहायचं आहे आपल्याला। तुपावर भाजली जायला हवी व्यवस्थित, थोडा रंग बदलायला हवा। हे बघा, छान भाजली गेली आहे वरी, रंग बदलला आहे त्याचा। 8-10 मिनिटं लागतात हे भाजायला, बारीक गॅसवर भाजली आहे मी। तर आता आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे। हे इथे 4 वाट्या पाणी गरम केलं आहे मी, अंदाजाने घालू आपण जसं लागेल तसं। आता गॅस बंद करते आणि मग पाणी घालू आपण, म्हणजे ते जोराने उसळून वर येणार नाही। थोडं थोडं घालू। गॅस चालू करते। मीडियम ठेवू शकतो आपण आता गॅस। अंदाजाने घालू आपण पाणी। वरई व्यवस्थित शिजली पाहिजे, मऊसूत, जसं लागेल तसं घालू। शिजू द्यायची आता ही व्यवस्थित। झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर थोडं शिजवून घेऊ आपण। 2 मिनिटं झाली आहे, बघूया आपण। खाली लागायला नको, एकदा ढवळून घेऊ व्यवस्थित। हे केशराचं पाणी केलंय ना आपण, ते घालते। मिसळून घ्यायचं। वरी शिजली आहे का बघू आपण, एवढं पाणी पुरतंय का। हे बघा, छान शिजली आहे। आपल्याला एकूण 3.5 वाट्या पाणी लागलं, अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे आपलं। एखाद्या वेळेस जास्त पाणी लागू शकतं, म्हणून ठेवलं होतं मी। हा ओला नारळाचा चव आहे, अर्धी वाटी, तो घालते।
मिसळून घेऊ व्यवस्थित. दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतलं मी. तर आता ज्या वाटीने आपण वरी घेतली ना त्याच वाटीने हा 1/4 वाटी गूळ घेतलाय मी, बारीक चिरून घेतलाय. गूळ घालते. पाव वाटी साखर घालते. बाइंडिंगसाठी साखर घेतली आपण. मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. गूळ सगळा विरघळायला हवा. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. गोडाला मिठाची चव छान लागते अगदी. मिसळून घेऊ. आणि आता हे घट्टसर करायचं आहे आपल्याला वड्या थापण्याच्या दृष्टीने. बारीक गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे हे. या ट्रेला आपण तुपाचा हात लावून घेऊ. व्यवस्थित लावून घ्यायचं तूप, म्हणजे खांडवी खाली चिकटणार नाहीये. होतच आलंय आता हे घट्ट. सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण, म्हणजे मग एकसारखंही होईल आणि खाली लागणार नाही. हे बघा असं खुटखुटीत झालंय मिश्रण. उचललं जातंय म्हणजे झालंय आता तयार. तर गॅस बंद करते. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालू. तुमच्या आवडीप्रमाणे घाला. अगदी शेवटी घातली आहे मी वेलची पूड, म्हणजे त्याचा वास उडून जाणार नाही. मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान झालंय बघा मिश्रण. मिश्रण काढून घेते. एकसारखं थापून घ्यायचं आहे आपल्याला हे. असं थोडं खोबरं घालू याच्यावर. थोडे जाडसर असतात या खांडवी. प्रेस करून घ्यायचं. या वाटीला असं तुपाचा हात लावून घेतलाय मी, आणि यांनी पण असं आपण प्रेस करू शकतो, म्हणजे एकसारखं होतं ते. कोमट झालंय आता हे मिश्रण. तर आता ह्याच्या वड्या पाडून घेऊ आपण. सुरीला तुपाचा हात लावून घेतलाय मी, त्यामुळे चिकटणार नाही त्याला. आता ही खांडवी ट्रेमधून सोडवून घेण्यासाठी एक छान टिप सांगते तुम्हाला. गॅस चालू करायचा, बारीक ठेवायचा गॅस, आणि हा ट्रे आहे ना याच्यावर थोडासा फिरवायचा असा. आपण तूप लावलंय ना ट्रेला, तर ते उष्णतेमुळे पातळ होईल आणि खांडवी लगेच सुटून येईल ट्रेमधून. एक 2-5 सेकंद फिरवायचा आणि गॅस बंद करते. हे बघा सहज सुटून येत आहे ना, अगदी सहज. ही बघा अशी झाली आहे खांडवी. अशी ही अतिशय लुसलुशीत आणि चविष्ट वरीची खांडवी तयार झाली आहे आपली.
आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे अगदी कमी साहित्यात होते आणि कमी वेळात होते ही खांडवी. आता तुम्हाला जर अशी शंका असली की आपली खांडवी नीट होईल का, वड्या नीट पडतील का खांडवीच्या, तर त्यासाठी 2 उपाय सांगते तुम्हाला. समजा आपण ट्रेमध्ये मिश्रण थापलं आणि जे सैलसर वाटलं आपल्याला, तर पुन्हा कढईत घ्यायचं, 2 मिनिटं तापवून घ्यायचं आणि मग पुन्हा थापायची खांडवी आणि वड्या कापायच्या, मस्त होते अगदी. किंवा समजा आपण ट्रेमध्ये मिश्रण थापल्यावर अगदीच कोरडं वाटलं, भरभरीत वाटलं, तर कढईमध्ये घेऊन त्याच्यावर थोडा गरम पाण्याचा शिपका मारायचा, नीट मिसळून घ्यायचं 1 मिनिट आणि पुन्हा थापून घ्यायची. तर ही खांडवी अगदी छान होते, काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.